राजकीय नेत्यांच्या भाऊगर्दीत तुम्ही ओळखा तुमचा रियल नेता, जो जनतेचे करेल खरोखर काम आणि विधानसभेत करेल लोकांचा आवाज बुलंद। पक्ष असो वा अपक्ष, मात्र नेता असावा पॉवरफुल। RRC ब्रॉडबँड प्रस्तुत सिटी न्यूज सुपरफास्ट यांच्या सहयोगाने पॉवरफुल लीडर। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। मेट्रो शहराप्रमाणे विकास पाहिजे असेल तर प्रहारला साथ द्या, बच्चू कडूंनी व्यक्त केला डॉक्टर अशोक ओळंबेंवर विश्वास। काँग्रेसच्या गेम नंतर वंचितची पूर्ण ताकद हरीश भाईंच्या मागे, वंचितचा पूर्ण पाठिंबा अलीम चंदानी यांच्या पाठीशी। भकास मूर्तिजापूरला आशेचा किरण, उद्योगवाढीसाठी सुगत वाघमारेंची मदत होणार। खासदार अनुप धोत्रे यांनी घेतली सिंधी समाजाची बैठक, भाजपच्या उमेदवारासाठी मागितला पाठिंबा। अकोट येथे दुरंगी लढत होण्याची शक्यता वाढली, भाजप आणि वंचित मध्ये लढत, काँग्रेस रिंगणाबाहेर गेल्याचे चित्र। आता सविस्तर बातम्या। नागपूर अमरावतीच्या धर्तीवर अकोला शहराचा विकास करायचा असेल तर डॉक्टर अशोक ओळंबे यांना निवडून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे परखड मत प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी व्यक्त केले। स्थानिक शिवसेना वसाहतीत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। अकोल्यातील विराट जनसमुदायाला संबोधित करताना बच्चू कडू म्हणाले, तुम्ही फक्त अशोक ओळंबे यांना निवडून द्या, अकोल्याचा विकास करण्याची जबाबदारी मी घेतो। माझ्या मागे कोणताही पक्ष नव्हता, धन दौलत नव्हती, तरी गेल्या 20 वर्षापासून मी आमदार म्हणून निवडून येत आहे। अचलपूर मतदारसंघात कोणत्याही रुग्णाला ऑपरेशनची गरज पडली तर ॲम्ब्युलन्स करण्यापासून मुंबईच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार पूर्ण करून घरपोच आणून सोडण्यापर्यंतची सर्व व्यवस्था आम्ही विनामूल्य करतो, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला। डॉक्टर अशोक ओळंबे निवडून आल्यास शहराचे परिवर्तन होईल, असेही ते म्हणाले। शिल्लक आहे आणि मला येता काही लोक असं म्हणत होते का वादा आहे, असा वादा आहे का एक मुसलमान आहे 4 हिंदू उभे आहे आणि हे भूत आता धर्माचा डोक्यात टाकण्याचा प्रयत्न काही प्रमाणात होत आहे। मित्रांनो, तर काम महत्वाचं असते, प्रामाणिकता महत्वाची असते। या 4 उमेदवारांपेक्षा आमचे डॉक्टर प्रामाणिकतेमध्ये पहिला नंबर आहे, लक्षात ठेवा। जाती धर्माच्या नावाने जर तुम्ही आम्ही पाहतोय अशा पद्धतीनं हे मतदान पलटवण्याचा प्रयत्न करत असाल तर मित्र, मग आधी उद्या असं होऊ शकतं, मग हिंदी सायडर वेगळे मराठी सायडर वेगळे, असाही प्रयत्न होऊ शकतो। का भाऊ स्वतःच्या कामात येत नाही तेव्हा जात धर्मवाले कधी कामात येणार आहे? काम करणावालाच कामात येणार आहे, लक्षात। अशोक ओळंबे यांनी गेल्या 35 वर्षांपासून आपण भारतीय जनता पार्टीत विविध पदांवर कार्य केले। गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट देण्याचे आश्वासन दिल्यावर सुद्धा ऐनवेळी तिकीट नाकारण्यात आले। भाजपने वारंवार आपल्यावर अन्याय केला, त्यामुळे यंदा आपण प्रहार पक्षातर्फे उमेदवारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले। अकोला पश्चिम मतदारसंघात 1,40,000 मराठी मतदार आहेत। त्यांनी ठरविल्यास डॉक्टर अशोक ओळंबे यांना आमदार होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे ते म्हणाले। भाजपच्या कार्यकाळात शहराच्या विकासाची कशी वाट लागली हे देखील त्यांनी उपस्थित नागरिकांना पटवून दिले। यावेळी हजारोच्या संख्येने नागरिक, प्रहारचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। बच्चू कडू यांच्या सभेला प्रचंड गर्दी झाल्याने रस्ते जाम झाले होते, वाहनधारकांना दुसऱ्या मार्गाने जावे लागले। म्हणजे बॅट आता मी मतदारांना दिलेली आहे, चौकार मारणं हे मतदारांच्या हाती आहे। मला असं वाटतं की माझं 32-35 वर्षाचं कार्य आहे सामाजिक क्षेत्रामधलं,
आणि या कार्याला पाहून सर्वांशी अटॅचमेंट आहे, माझं सर्वांशी स्नेह आहे, सर्वांचं प्रेम आहे। याच्या भरोश्यावर सर्व जनतेने आणि विशेष करून मराठी माणसांनी माझ्यावर प्रेम करावं। गेली 35 वर्षापासून या गावामध्ये मराठी भाषिकांना मला वाटतं कोणीही पक्षानं उमेदवारी दिलेली नाही। आज काँग्रेस असो, वंचित असो, भाजप असो, शिवसेना असो, सर्वांना असं वाटतं की हिंदी भाषिक या ठिकाणी निवडून येतो, परंतु हिंदी भाषिकांची संख्या फक्त 35,000 आहे। हे तुम्हाला म्हणजे आपल्याला भ्रमित करण्यात येतं की बा आता डॉक्टर ओळंबे उभा आहे, हरीश उभा आहे, राजेश उभा आहे आणि आता विजय अग्रवाल उभा आहे आणि साजिद आहे। हे असल्यामुळे हे याच्यामुळे साजिद निवडून येईल आणि गेली 30 वर्षापासून हेच होत आहे। प्रत्येक निवडणुकीमध्ये हे सांगण्यात येतं की बा हा उभा राहिला तर मग साजिद निवडून येईल, तो उभा राहिला तर अझर हुसेन उभा येईल। याच्यामुळे तुमच्या विकासाच्या कामाला फाटा येण्यात येते। या विकास 30 वर्षात धकास झालेला आहे अकोला। जर आपण प्रत्यक्ष प्रत्येक जुन्या कोणत्याही शहरामध्ये नागपूर असेल, अमरावती असेल, मागून असलेले शहर हे पुढे गेलेले आहे आणि आपल्याला फक्त 15 दिवस एका महिन्यासाठी भ्रमित करण्यात येतं, जातीच्या धोक्यात ठेवण्यात येतं आणि विकासाबद्दल कोणीच बोलत नाही आहे का? एक माणूस विकासाबद्दल बोलत नाही, जाती आधी याच्यावरच चालू आहे। आज महानगरपालिकेच्या शाळा ऊस पडलेले आहे, त्या ठिकाणी म्हणजे उर्दू शाळा, मराठी शाळा, हिंदी शाळा बिल्डिंग खचलेल्या आहेत, त्या ठिकाणी विद्यार्थी जात नाही। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी नवख्या उमेदवाराला दिलेली साथ माझ्यासाठी मोलाची असल्याचे मत अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांनी व्यक्त केले। वंचितचा प्रत्येक कार्यकर्ता माझ्या पाठीशी असून माझी ताकद दुप्पट झाल्याचे मत अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांनी व्यक्त केले। प्रचार रॅलीत ठिकठिकाणी आंबेडकरी जनतेचा व्यापक पाठिंबा त्यांना मिळत आहे। वंचित बहुजन आघाडीने समर्थन दिल्याने मी अपक्ष उमेदवार असलो तरी माझी ताकद आता दुप्पट झाली आहे, त्यामुळे विजय हा आपलाच आहे। येत्या 20 नोव्हेंबर रोजी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांनी आपले 100% मतदान करून घेऊन ताकद दाखवावी, असे उमेदवार हरीश आलिमचंदानी म्हणाले। मंगळवारी सायंकाळी उशिरा सुरू झालेल्या जनसभेत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना आम्ही कार्यकर्ते कुठल्याही परिस्थितीत 100% मतदान करणार आहोत असा विश्वास व्यक्त केला। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते हरीश आलिमचंदानी यांच्या प्रचाराला लागले आहेत, त्यामुळे हरीश आलिमचंदानी यांची स्थिती अधिक मजबूत झालेली दिसते। या निवडणुकीत परिवर्तन घडवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे। वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पाठिंब्याने आलिमचंदानी हे प्रमुख लढतीत समोर आले आहेत। लोकांचा प्रतिसाद एकदम चांगला मिळत आहे। लोकांना बदल हवा आहे, लोकांना एक चांगलं नेतृत्व पाहिजे, जे सक्षम नेतृत्व अकोला शहराचा जो विकास थांबलेला आहे त्याच्याबद्दल आणि एक काम करणारा माणूस पाहिजे आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे। आणि बाळासाहेब आंबेडकर वंचित आघाडी बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाल्यानंतर एकदम माहोल चेंज झालेला आहे आणि मी स्वतःला शक्तिमान समजत आहे आणि खूप लोकांचा भावना आहे की आपण निवडून यावा असं लोकांना वाटतं। निवडून आल्यानंतर आपण बाळासाहेब आंबेडकर ज्यांचा आशीर्वाद मिळालेला आहे त्यांच्या सोबत राहून आपण शहराचा आणि पूर्ण विकास करणार आहे। त्यांची खूप मोठी पकड आहे महाराष्ट्र शासनावर आणि सेंट्रल गव्हर्नमेंटवर। एक आपले राष्ट्रीय नेता आहेत म्हणून त्यांच्याकडून मला खूप सपोर्ट मिळणार आहे आणि अकोला शहरासाठी जास्तीत जास्त निधी आणून अकोला शहराचा विकास करू शकणार ही मला विश्वास आहे। अकोला शहरामध्ये जे मुद्दे आहेत ते आपले पाणी पुरवठा जे आहे, पाणी पुरवठा आपले पास महान डॅमला पाणी असूनही आपण डेली पाणी पुरवठा करू शकत नाही, हे एक मोठा प्रॉब्लेम आहे। आणि अकोला महानगरपालिका में जी ही टॅक्स वाढवली होती त्याच्याबद्दल खूप लोकांना नाराजी आहे। ती आपल्याला त्याच्यावर विचार करून त्याला आपल्याला कशा कमी करता येईल तो नक्कीच आपण त्याच्यावर तोडगा काढणार आहोत। तसंच अकोला शहराला ट्रॅफिक डेव्हलपमेंट आणि जे आपले रोड रस्ते आहे त्याला आपल्याला नेटवर्क वाढवावं लागेल। जुने शहर असेल, दापी रोड असेल, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सगळ्या ठिकाणी झालेला आहे आणि बाशी टाकली ते आपला सिंधी कॅम्प पर्यंत जो हे रोडचं काम थांबलेला आहे 4 लाईनचा तो लवकरात मार्गी लावा, त्याच्यावर आपण हे प्रयत्न करणार आहे।
मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी शांती आणि अकोला शहरासाठी शांती कायम राहावी आणि जी युवा पिढी आहे त्यांना रोजगार मिळावा आणि जे आपले बाकी जी समस्या आहे त्याच्यावर एक चांगला नेतृत्व येऊन आपण नेतृत्व येऊन त्यांना काम करणार आहे आणि युवा पिढीला पूर्ण जे हे एज्युकेशनचा प्रॉब्लेम असेल इथली जे प्रॉब्लेम आहे आपल्या खेळकूदसाठी जे असेल चांगली व्यवस्था ती आपण निश्चितच करणार. मूर्तिजापूर मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांना स्थानिक पातळीवर जॉब लागावा, त्याचबरोबर औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी यशस्वी उद्योजक सुगत वाघमारे यांचे व्हिजन कामात येणार आहे. बेरोजगार युवकांसाठी सुगत वाघमारे हे आशेचा किरण ठरत आहेत. 15 वर्षात मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ विकासाऐवजी भकास झाला असून उद्योग, रोजगार यासह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहणार असल्याचा विश्वास मूर्तिजापूर मतदारसंघातील बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुगत वाघमारे यांनी दिला. मूर्तिजापूर लाखपुरी सर्कलमधील विविध गावांमध्ये संवाद दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून सर्व स्तरातून डॉक्टर सुगत वाघमारे यांचे स्वागत होत आहे. लाखपुरी सर्कलमधील लाईत, दातवी, सांगवी, साखरी, दुर्गवाडा, रेपाटखेड, रसलपूर, लाखपुरी आदी गावात संवाद दौरा करीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर सुगत वाघमारे यांनी मतदारांशी संवाद साधला. मूर्तिजापूर मतदारसंघातील युवकांसोबत शेतकऱ्यांच्या हितासाठी मतदारसंघातील सिंचनाचा अनुशेष तातडीने भरून काढण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. वंचित बहुजन आघाडीने दिलेली उमेदवारी विकासाची पाऊलवाट निर्माण करणारी ठरेल असा आशावाद यावेळी नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी लाईत येथील आप्पाराव वानखडे, सरपंच प्रकाश वानखडे, दातवी येथील रोशन वानखडे, कृष्णा वानखडे, जांभा येथील सुरेश मोहोड, विकास मोरे, सांगवी व दुर्गवाडाचे दिलीप खांडेकर आणि राहुल शिरसाट, लाखपुरी येथील अतुल नवघरे, दीपक जामनिक, अर्जुन जामनिक, सुनील सरदार आदी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रकाश भारसाकडे यांचा प्रचार दौरा चांगलाच रंगात आला असून कार्यकर्त्यांनी सुद्धा स्वयंस्फूर्तीने दौरे सुरू केले आहेत. महायुतीचे उमेदवार विकास महर्षी प्रकाश भारसाकडे यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसल्याचे दिसत आहे. अकोटमध्ये दुरंगी लढत होण्याची शक्यता असून भाजप व वंचितमध्ये ही लढत रंगेल. विविध गावात प्रत्यक्ष जात मतदारांना भेट देणे, त्यांच्यासाठी संवाद करणे आणि ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासावर आमदार भारसाकडे यांनी फोकस केला. त्यामुळेच वारंवार प्रकाश भारसाकडे यांच्यासारखा मुरब्बी राजकारणी जिंकत आहे. विकासाचे व्हिजन आणि कामातील सातत्य यामुळे प्रकाश भारसाकडे यांनी प्रचार सुरू केला आहे. अकोट विधानसभा भाजपा निरीक्षक राजेश भालतिलक, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम चेडे, संतोष सोनोने, तुळशीदास वाघमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. उमेदवार प्रकाश भारसाकडे यांनी गेल्या काही दिवसांपासून संवाद दौरा सुरू केलेला आहे. दिनांक 12 मंगळवार रोजी बोर्डी, शिवपूर, रामापूर, सुकडी, पोपटखेड, सोमठाणा, केलपाणी, मलकापूर, शहानूर, रुधडी, केलपाणी, मोहाळा या भागात भेटी देऊन तेथील मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. सातपुड्याच्या आदिवासी भागामध्ये भाजपाचे प्रकाश भारसाकडे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. स्वर्गीय लक्ष्मणदास आलिमचंदानी, टिकमदास मोटवानी, हरिराम राजपाल, नेनुमल अरोरा, फगुनमल आनंदानी यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे ते म्हणाले. अकोला पश्चिमचे भाजपा महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांच्या प्रचारार्थ सिंधी कॅम्पच्या गायत्री भवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सिंधी समाजाचे मुखिया रमेशभाई जग्याशी, कन्हैयालाल रंगवानी, भारुमल मुलानी, सुरेश नागदेव, शोभराज राजपाल, हिरालाल कृपलानी, दीप मनवानी, कन्हैया आहुजा यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. आमदार रणधीर सावरकर, कैलासवासी गोवर्धन शर्मा, विजय अग्रवाल यांनी कायम देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून मिळवून दिला. जिल्ह्यातील 5ही ठिकाणी सिंधी समाज भाजप उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करतील असे अभिवचन भाजपा उपाध्यक्ष विनोद मनवानी यांनी दिले. महापालिकेतील अडचणी विजय अग्रवाल यांनी कशा पद्धतीने सोडवल्या याबद्दल कन्हैया आहुजा यांनी सांगितले. यावेळी सिद्धार्थ शर्मा, राजू अग्रवाल, विजय अग्रवाल यांनी अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीसंदर्भात माहिती दिली. सिंधी समाज लालकृष्ण अडवाणींना मानणाऱ्या भाजपाला मतदान करेल असा विश्वास विजय अग्रवाल यांनी व्यक्त केला. बैठकीचे संचालन विनोद मनवानी, प्रास्ताविक हिरालाल कृपलानी तर आभार प्रदर्शन दीप मनवानी यांनी केले. अकोट येथे दुरंगी लढत असून भाजप आणि वंचित मध्येच फाईट आहे. अकोट मतदारसंघात भाजप व वंचित मध्ये होत असलेली निवडणूक पाहता काँग्रेस गेली कुठे असा प्रश्न विचारला जात आहे.
अकोट मतदारसंघात वंचित नेते शांत संयमी दीपक बोडखे यांचा सूत्रबद्ध प्रचार सुरू आहे. त्याची इतर उमेदवारांनी धास्ती घेतली आहे. अकोट येथील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोट मतदारसंघात सर्वमान्य व्यक्तिमत्व दीपक बोडखे यांना उमेदवारी दिली. ती योग्य असल्याचे चित्र मतदारसंघात आहे. सामान्य व्यक्तीला स्वतःच्या हक्काचा उमेदवार दीपक बोडखे वाटत आहे. रोजगार अभावी मतदारसंघातील युवकांना मुंबई पुण्याची वाट धरावी लागते. अनेक भागांमध्ये सिंचन व पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून या सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी दीपक बोडखे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दीपक बोडखे यांनी तेल्हारा बेलखेड सर्कलमधील शेरी वडनेर, शेरी चांगलवाडी तालुक्यातील माळेगाव, सायखेड, कोठा व तेल्हारा शहरात प्रचार संवाद दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी मतदारांच्या भेटी घेऊन संवाद साधला. यावेळी अशोक दारुकार, सैफुल्ला खां, बंडू देशमुख, राजू इंगळे, सदानंद खारोडे, सिद्धार्थ गवारगुरू, पंजाब तायडे, विकास दामोदर, रतन दांडगे, सभापती आम्रपाली गवारगुरू, मीना बावणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, असेही दारुकार यांनी सांगितले. अकोट शहरातील कॉर्नर बैठकीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्याच नावाची जोरदार चर्चा शहरात सुरू असल्याने त्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू असल्याने त्यांचा विजय सुनिश्चित मानला जात आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. लोकप्रिय उमेदवार दीपक बोडखे यांना निवडून आणण्यासाठी कॉर्नर मीटिंग आयोजित केली होती. प्रभागाचे नागरिक, सर्व लाडक्या माता व बहिणी, ज्येष्ठ नागरिक, युवक युवती हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या. हिंदुत्व कायम ठेवण्यासाठी राज्यात महायुतीची सत्ता आवश्यक आहे. अन्यथा गोवंश कत्तल, अवैध व्यवसाय गावागावात सुरू होतील. बाळापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन भाजप नेते रणधीर सावरकर यांनी केले. बाळापूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामांच्या अभावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक समस्या आजही मतदारसंघात कायम असल्याचा आरोप करीत त्यामुळे बाळापूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार माजी आमदार बळीराम शिरस्कार हे सर्वात महत्त्वाचा पर्याय असून त्यांना मोठ्या मताधिकांनी निवडून देण्याचे आवाहन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले. भाजपा महायुतीचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांच्या प्रचारार्थ मतदारसंघातील मोरगाव, सादीजण, डोंगरगाव, पारस व वाडेगाव येथे आयोजित प्रचार सभेत आमदार सावरकर बोलत होते. बाळापूर मतदारसंघातील विकास कामे गतिमान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांना विजयी करण्याचे विधान परिषद सदस्य डॉक्टर मनीषा कायंदे यांनी बाळापूर मतदारसंघातील विविध गावांमध्ये भेटी देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी पारस, आलेगावसह विविध ठिकाणी महिला आणि ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. महिलांचा पाठिंबा आणि त्यांच्यातून मिळालेला आत्मविश्वास महायुतीसाठी विजयाचा आधार ठरेल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते संदीप पाटील, विलास पोटे, रामदास लांडे, गणेश तायडे, श्रीकृष्ण मोरखडे, अंबादास धेंगे, किशोर कुचके, दिलीप पटोकार, विपुल घोगरे, योगेश पटोकार आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित होते. मंगळवारी योगींच्या सभेत आमदार हरीश पिंपळे यांचा फोटो न लावल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. भाजप उमेदवारावर पक्षाचा विश्वास उडाला का, असा प्रश्न या निमित्त समोर आला आहे. भाजप उमेदवाराचा पक्षांतर्गत संघर्ष शिगेला गेल्याची चर्चा मतदारसंघात आहे. हरीश पिंपळे यांचा जिल्हा भाजप संघटनेतून फोटो वगळल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. हरीश पिंपळे यांना भाजप अंतर्गत विरोध होत आहे. भाजप उमेदवाराचा प्रचार न करता इतर कोणत्या उमेदवाराचा प्रचार भाजप कार्यकर्ते व नेते करत आहेत, असा प्रश्न या निमित्त समोर आला आहे. योगींच्या सभेच्या बॅनरमध्ये अकोला पूर्वचे विजय अग्रवाल, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकडे या भाजप उमेदवारांचे फोटो आहे. याच बॅनरवर बाळापूरचे उमेदवार व शिवसेना शिंदे गटाचे नेते बळीराम शिरस्कार यांचा फोटो आहे. असे असताना भाजपच्या बॅनरवर शिंदे गटाच्या उमेदवारांचे फोटो लागतो, पण मूर्तिजापूरच्या भाजप उमेदवारांचा फोटो लागत नाही. हाच संदेश भाजपमधून दिला गेला. मूर्तिजापूर येथील सभेत प्रकाश भारसाकडेंचा फोटो लागला होता, तसाच तो अकोल्यात लागला. असे असताना केवळ मूर्तिजापूरच्या उमेदवाराचा फोटो वगळण्यामागे पराभवाची चाहूल भाजपाला लागल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हा भाजपाचे अनेक पदाधिकारी हे मूर्तिजापूर मतदारसंघातील प्रचारापासून दूर आहे. जिल्हा भाजप कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांनी मूर्तिजापूरकडे पाठ फिरवल्याने या मतदारसंघात आधीच उमेदवारांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असताना भाजपाला येथे फटका बसण्याची शक्यता वाढली आहे.
मूर्तिजापूर मतदारसंघात भाजप अंतर्गत संघर्षाने घात होण्याची भीती व्यक्त केली जात असून याला जिल्हा भाजपाचे राजकारण जबाबदार असल्याचे चित्र आहे. अकोलेकरांवर कराचा बोजा लादणारे तसेच शहराची घडी विस्कळीत करणाऱ्यांना मते देणार का, असा सवाल अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांनी कॉर्नर सभेदरम्यान मतदारांना केला. शहराच्या विविध भागात त्यांच्या सभा पदयात्रांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात प्रेशर कुकरची हवा आहे. मतदारांनी चिन्ह लक्षात असू द्यावे असे आवाहन केले. अकोला पश्चिम मतदारसंघात मिश्रा यांचा प्रचार जोमात सुरू आहे. युवक, महिला तसेच समाजातील विविध घटकांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे प्रचारादरम्यान प्रेशर कुकर निशाणी मतदारांना दाखवून त्यांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न आहे. मतदार देखील त्यांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. विशेषतः महिलांना त्यांचे आवाहन आहे. आपण अपक्ष म्हणून लढत असलो तरी आपली भूमिका आणि विचार लपून राहिलेले नाहीत. त्याविषयी स्पष्टता आहे. महागाई, अत्याचार, अन्याय याविरुद्ध आपण सतत आग्रही राहिलो आहोत. महापालिकेच्या माध्यमातून तसेच समाजात कार्यकर्त्यांना अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. मतदारांना त्याची जाण असून त्याची प्रचिती प्रचारादरम्यान येत आहे असेही राजेश मिश्रा यांनी सांगितले. कार्तिकी एकादशीपासून पुढे 5 दिवस तुळशी विवाहाला सुरुवात होते. शहरातील खडके परिसरात राठोड यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह साजरा झाला. सुशोभित वृंदावन, मंगलाष्टक आणि भक्तिमय वातावरणात अलौकिक अनुभव होता. खडके परिसरात सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी भगवान राठोड यांच्या निवासस्थानी 12 नोव्हेंबर रोजी विवाह सोहळा साजरा झाला. यासाठी तुळशी वृंदावन आकर्षकरित्या सजवण्यात आले होते. बालकृष्णासाठी फळांची छान सजावट केली होती. तुळशी विवाहाच्या वेळी मंगलाष्टके गायली गेली. मंगलमय वातावरण तयार झाले होते. या भागातील नागरिक सहभागी झाले होते. बालगोपालांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आपल्या सांस्कृतिक परंपरेचे आम्ही जतन करीत आहोत अशी भावना राठोड कुटुंबियांनी व्यक्त केली. नवीन पिढीला यातून प्रेरणा मिळेल असा विश्वास देखील व्यक्त केला. परिसरातील महिला देखील विवाह सोहळ्याला उपस्थित होत्या. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. मेट्रो शहराप्रमाणे विकास पाहिजे असेल तर प्रहारला साथ द्या. बच्चू कडूंनी व्यक्त केला डॉक्टर अशोक ओळंबेंवर विश्वास. काँग्रेसच्या गेमनंतर वंचितची पूर्ण ताकद हरीश भाईंच्या मागे. वंचितचा पूर्ण पाठिंबा अलीम चंदानी यांच्या पाठीशी. भकास मूर्तिजापूरला आशेचा किरण. उद्योगवाढीसाठी सुगत वाघमारेंची मदत होणार. खासदार अनुप धोत्रे यांनी घेतली सिंधी समाजाची बैठक. भाजपच्या उमेदवारासाठी मागितला पाठिंबा. अकोट येथे दुरंगी लढत होण्याची शक्यता वाढली. भाजप आणि वंचितमध्ये लढत, काँग्रेस रिंगणाबाहेर गेल्याचे चित्र. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.